इथे मी काही जणांची भाषण शब्द पाहिले. तुम्ही ज्या राज्यातले आहे ती भाषा आपल्याला शुद्ध भाषा चांगली दर्जेदार बोलताय. इंग्लिश ते इंग्लिश पण एक भाषा दर्जेदार यायला पाहिजे. एक शब्द जरी तुमच्या धुळ्याचा नाशिकचा बोललात का सगळं पसलं. बोलताना चालताना कॉन्फरन्स मध्ये नाही चुकीचं हसतात सगळे. मग ते महाराष्ट्रीयन ते कसं चेष्टा चालू असते. आणि हे मी अनुभवच दिले. मी आपल्या राज्यातली आणि देश पातळीवरची बहुतेक सगळी हाऊस मी पोचलेलो आहे. देशात अशी 6 व्यक्ती आहेत त्यातला मी एक आहे. सगळे सभागृह मी तिथे काम केलेलं आहे आणि आतापर्यंत 6 व्यक्ती झाल्या त्यातलं मी एक आहे. पण मी हे का सांगतोय, अनुभव सांगतोय तुम्हाला. शिक्षणाबरोबर अनुभवही तेवढा महत्वाचा आहे, प्रामाणिकपणाही तेवढा महत्वाचा आहे. महाराष्ट्राचा अधिकारी शार्प आहे. लोक म्हणतात, का म्हणतात? शार्पपणा आपल्या लोकांनी दाखवला. मी हुशार आहे बोलून नाही चालत, हुशारी दाखवावी लागते कामात कार्यात सगळी. बोलून नाही तर मी असा आहे मी तसा आहे असा पास झालो फरकेट झालं संपलं. आता नवीन उद्याला आलं त्याचा पाठपुरावा करा आणि अभ्यास करा लागा अशी मी सांगितलं. मी वाचनाने तयार झालो. मी साधा नगरसेवक झालो साहेब. मिरवणूक काढली आणि 3 वाजता संपली. मी खाली उतरलो गाडीच्या. एक अधिकाऱ्याने सल्यूट मारला, नाव नाही सांगणार त्यांचं, आणि म्हणाले अभिनंदन आणि हे जरा घरी गेल्यावर वाचा. एक एन्व्हलप होतं ते. मी घरी गेलो, एन्व्हलप उघडलं. काय होतं? अब्राहम लिंकन यांच्या आत्मचरित्रातील 10 पानं होती. यशस्वी माणूस व्हायचा असेल तर 10 गोष्टी करा आणि ह्या 10 गोष्टी करू नका. तुम्ही वाचा अब्राहम लिंकनचं आत्मचरित्र वाचा. जेवढ्या मोठमोठ्या लोकांचे आत्मचरित्र वाचा. विकासाच्या दिशा ज्या आहेत त्याचा अभ्यास करा. कसं करता येईल? पर कॅपिटल इन्कम वाढायचे मार्ग, जिल्हा गाव कोणत्या प्रकारचे आहेत. नुसतं जिल्हा नाही, कोणते आपण उत्पन्न करू शकतो. कोकणात तुम्ही जाऊन पहा. कोकणात जेवढी पिकं येतात त्यांचे बाय प्रोडक्ट मी बनवणार खाजगी एक महिला भवन मध्ये मी कंपनी चालू केल्या. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक फळ, आंबा, काजू, नारळ, सुपारी, फळ. आता भातापासून प्रोडक्ट म्हणजे एक चकली असते ते आपण कुरकुरीत तेही प्रोडक्ट सुरू केले. 17 प्रोजेक्ट सुरू केले. असंच पर कॅपिटल इन्कम नाही वाढत. तुम्ही हे मार्ग आहे साहेब, तुम्ही वाचा वेगवेगळ्या ठिकाणी वाचा. वेगळ्या लायब्ररी आहेत. वेळ मिळाला जा लायब्ररीत बसा. का IAS अधिकाऱ्यांना बसू नये असं ना. तुमचा अभ्यास पास होण्यासाठी होता. जनरल लॉ, जगाची माहिती, जगात अमेरिकेत एखादी गोष्ट आहे, ब्रिटनमध्ये आहे, ती आपल्याकडे का नाही निर्माण करा. असं नाही काही निसर्गात होत नाही. मी डेली मिनिस्टर साहेब पहिल्यांदा कोकणात फक्त चहाची ओळख आहे दुधाला, त्याशिवाय कोकणात दूध कुठे व्हायचं तेव्हा. झालं मनोरंजन, तू काम चालू कर. काय बोलून नाही, ठीक आहे. अधिकाऱ्याने गेलं, कोकणात दूध होत नाही. अरे वा, निवडून दिला लोकांनी, नाही होत. मी मग सेंटरची 50% गाई म्हशीची योजनाच राबवली कोकणात. सिंधुदुर्ग, रत्नागिरी झाले ना, लोकांनी घेतल्या हो. आता दूध वाढलं. आता दूध आमचं कोल्हापूरला जातं, गोव्यात जातं, दुधाचे प्रोडक्ट बनले. सगळं शक्य आहे. अधिकाऱ्यांनी त्याच्यावर अभ्यास करून कुठे काय होईल, बाय प्रोडक्ट कसे होतील, उत्पादन कसं वाढेल, दर उत्पन्न कसं वाढेल, माणूस सक्षम कसं होईल, हे काम आपलं आहे. एक दुसरी गोष्ट, मंत्री काही म्हणून कायद्यात असेल तेच करा, ना तर सॉरी म्हणा आणि म्हणून नाही जमणार. कायद्यात माझा सगळा अधिकार म्हणे कायद्यात आहे तेच करायचं. कायद्याच्या बाहेर नाही काय. कारवाई झाली तुमच्यावर होती, मंत्र्यावर नाही होत. आहे का इतिहासात असं आहे कारवाई झाली याच्यावर आणि मंत्री बोलतो नाही, क्वचितच घडलं.
पंक्च्युअलिटी सिन्सिअरली विसरू नका. काम चांगलं करा, मोठ्या पदावर या आणि मोठ्या पदावर आपल्याला आपण मोठे आहोत कोणतरी ते कर्तृत्व गर्व ठेवू नका. सेवाभावी वृत्तीने आपण जनतेची सेवा करून आपण कर्तृत्वान म्हणून नाव मिळवा. त्यासाठी माझ्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा, यांनाही शुभेच्छा, या सगळ्यांनाही शुभेच्छा. आणि ऐकणाऱ्यांनी फक्त हे ऐकलंय त्यांना आठवण करून कधी द्याविषयी वाटली तर द्या. मागच्यानी आज आलात हॉलमध्ये आणि म्हणून आजचा दिवस तुमच्यासाठी माझ्यासाठी काहीतरी शिकण्याचं आहे. शेवटी ज्ञान हे शिकण्यासाठी असतं, त्याला मर्यादा नाही, वेळ नाही, काळ नाही. जेवढं आत्मसात करता येतील तेवढं करावं, जिथे युटिलाइज करता येईल वापर तिथे करावं आणि तो कराल अशी आशा व्यक्त करतो. आमच्या अमूल आणि त्याच्या सहकार्याने मिळून हा अतिशय चांगला कार्यक्रम राबवत आहेत, त्यांचं कौतुक. तसं हे एवढं सोपं नाही आणि म्हणून सत्कार आणि जे जे आमचे अधिकारी बोलले, जे शब्द मार्गदर्शन स्वरूपात तुमच्या कानावर आदळले ते सत्कारणी लावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुत ही बढ़िया आप लोग की तरफ से हुआ, युवा उत्थान फाउंडेशन की तरफ से कैसा कार्यक्रम रहा और क्या लगता है इस तरह कार्यक्रम से कितना मदद मिलती है युवाओं को या छात्र है या जो कुछ बनना चाहते हैं, यूपीएससी की तैयारी करना चाहते हैं या बाकी छात्रों को क्या कहना चाहेंगे? सबसे पहले आपका नाम, उसके बाद आप. सर बिल्कुल, युवा उत्थान फाउंडेशन के माध्यम से 2017 से लास्ट 8 साल से हम यूपीएससी केंद्रीय लोक सेवा आयोग नागरिक सेवा में जो उम्मीदवार हर साल पास होते हैं महाराष्ट्र से और इंडिया से, उनका सत्कार का प्रोग्राम हम हर साल रखते हैं. इससे कई सारे बच्चे जो देहातों से, ग्रामीण इलाकों से आते हैं या शहर से भी आते हैं, उनकी एक स्ट्रगल, उनकी अपनी एक स्टोरी होती है. तो वो स्टोरी हम समाज के सामने लाना चाहते हैं. उनका मार्गदर्शन हो, उनकी सफलता का राज है, उनका हार्डवर्क, उनका पैशन. जैसे आपने सुना कई सारे बच्चे हैं जो नासिक से आए थे, अहमदनगर से आए थे, अमरावती, नागपुर से आए थे. तो उन लोगों को समाज के सामने उनका आदर्श खड़ा करना, समाज के सामने उनको लेके जाना और उनके लिए काम करना, ये युवा उत्थान फाउंडेशन का उद्देश्य है. इसलिए हम उनको स्कॉलरशिप देना, उनको फैसिलिटी उपलब्ध करके देना, उनको किताबें देना, उनको पैसे देना, इस प्रकार की मदद हम करते हैं. हमें बहुत अच्छा लगा, आप कई सारे मीडियाकर्मी इस प्रोग्राम को आए हैं, तो हम आपका भी शुक्रगुजार करते हैं, आपको भी धन्यवाद देते हैं. और जैसे आपने सुना पूर्व केंद्रीय मंत्री नारायण राणे जी इस प्रोग्राम को आए थे. कई सारे सीनियर ब्यूरोक्रेट्स, नौकरशाह के कई लोग आए थे. आयकर आयुक्त कुमार सर हो या अभिनव देशमुख सर हो, यहाँ के एडिशनल सीपी हो या कस्टम्स के ऑफिसर्स हो, कई सारे लोग आए थे. हम उनसे समाज में यही एक उद्देश्य लेकर जा रहे हैं कि हमारा समाज और हमारा जो तरुण है वो ज़्यादा से ज़्यादा स्पर्धा परीक्षा में आए और देश को विकसित भारत करने में अहम भूमिका निभाए. सर एक चीज़ मैंने देखा सर, नारायण साहब ने जो किस तरह के IAS हमारे आगे होना चाहिए, किस तरह भाषण देना चाहिए, किस तरह का अपने आप को दिखाना चाहिए, उन्होंने एक सबक सिखाया, मतलब एक होता दिशा दिखाया उन्होंने. कैसा लगा आप लोगों को? राणे सर अपने आप में एक कहानी है आदर्श प्रशासक की. राणे सर ने हर एक पोस्ट पे काम किया है. जैसा आप जानते हो वो बॉम्बे महानगर पालिका में पार्षद थे, बाद में विधायक बने, बाद में मंत्री बने, मुख्यमंत्री थे, विरोधी दल के नेता थे, MP थे, मंत्री थे और केंद्र में भी मंत्री बने थे. तो इनके थ्रू हम यही मैसेज लेना चाहते हैं कि अगर आपके ऊपर विश्वास हो, आप बदलाव करना चाहते हो तो एजुकेशन के थ्रू ही बदलाव होगा, शिक्षण से ही एम्पावरमेंट होगा. इसी उद्देश्य से हम काम कर रहे हैं. आप कुछ बोलना चाहते सर? जैसे हमारे योगेश बिरादर जी है और ये हमारे दूसरे साथी है, ये भी आपके साथ बात करेंगे. एक लाइन में कुछ बताइए सर. नहीं, युवा उत्थान फाउंडेशन जो हमारी टीम है, ये टीम वर्क है. जो हर साल हम एक प्रोग्राम ऑर्गेनाइज करते हैं और टीम वर्क करते हैं, तो हमें बहुत अच्छा लगता है कि हर ईयर, एवरी ईयर वी शुड अरेंज दिस प्रोग्राम एंड मोटिवेट द पीपल एंड स्टूडेंट. धन्यवाद. आप कुछ बोलना चाहते हैं? क्या कहना चाहेंगे? मैं मराठी में बात करना. हाँ चलेगा, मराठी आय लॅब. म्हणजे युवा उत्थान फाउंडेशनच्या द्वारे जे UPSC अपेअरिंग कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं
मनोबल आपण जास्त स्ट्रॉंग करायची आमची इच्छा आहे आणि त्यांच्या स्टोरीजमधून अजून जे अपेअरिंग स्टुडंट्स आहेत त्यांच्या स्टोरीजमधून मोटिवेशन मिळून त्यांना एक फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देतो. थैंक यू सर. जय महाराष्ट्र. थैंक यू. जय हिंद. आप सभी खाने का इंतजाम किया है, सभी लोग आप खा के जाना. पीछे बिल्डिंग में फोर्थ फ्लोर. थैंक यू सर. थैंक यू वेरी मच. थैंक यू.